पाहतोय प्रकाश बोराडे नॉन स्ट्राईकच्या दिशेने दाखल होत आहेत. तर गोलंदाजीच्या माध्यमातून पहिलं षटक विक्रम गोलंदाजीच्या माध्यमातून पंचांचा इशारा आला जातोय. लेस दी प्ले. मॅचला होतीये सुरुवात. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. नो प्लस 1 2 धावा. इथे मात्र लक्षात ठेवा बॉलरने बॉल टाकताना कंपल्सरी एक हात मागे ठेवायचा आहे. 2 धावसंख्येने अतिरिक्त धावांनी संघाचं खातं उघडलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू शरीरभेदक येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे नाहीये आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल कमबॅक करतायत गोलंदाज. पहिला चेंडू या षटकाचा निर्धाव येतोय. इथे मात्र आक्रमण समोरच्या दिशेने हवाई धडाका. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. प्रकाशच्या बॅट मधून येतोय हवाई फायर. षटकार. 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली जाईल आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सरळ सरळ सीमारे. छत्रपतींची तळपती तलवार. इथे येतोय षटकार. चेरान. प्रेक्षकांना विनंती आहे करायची आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर 18 या धावसंख्येवरती धावफलक. प्रकाश बोराडे ऑन फायर. आक्रमण करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील आणि इथे देखील षटकारा पाठोपाठ येतोय चौकार. खनखनी सनसनीत. षटकामध्ये आग ओगणारी फलंदाजी पाहायला मिळते. बॅकफुटवरती सरकलेत. हलक्या छताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. तोपर्यंत एका धावेने समाधान. षटक संपलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 23 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना वडकीगाव इंडियन्स हा संघ आपण पाहतोय. अनेक दानशूर दाते या स्पर्धेच्या निमित्ताने आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत, असे सर्व दानी हात सातत्याने या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही पाहत असतो. प्रथम पारितोषिक 51,000 आदरणीय पंडितदादा मोडक, अध्यक्ष हवेली तालुका भाजप, आदरणीय अनिल काका गायकवाड आदर्श डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. द्वितीय क्रमांक 41,000 आदरणीय मंगेश शेठ मोडक शिवशंभो डेव्हलपर्स आणि पहिलबान निलेश शेठ मोडक महाराष्ट्र चॅम्पियन यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावफलकावरती 24. पुन्हा एकदा डाव्या बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. श्रेयस मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत आणि तिथे क्षेत्ररक्षण ला जवाब होताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती 25 धावा आहेत. पुन्हा एकदा डाव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक बाराच्या वेगात चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक होताना पाहायला मिळते आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. साठी तब्बल 31,000 रुपयाचं रोख पारितोषिक पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. अर्थातच 30 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा भेदक मारा येतोय. नो बॉलचा इशारा. नो प्लस 1 2 धावा बोनस स्वरूपात. 32 ऑन बोर्ड. 32 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पुढे सरसा व चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट निर्धाव पाहायला मिळेल. श्रेयस मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून इथे आक्रमण तर आहे. फटका फसला आहे आणि
क्रमांकाच्या षटकामध्ये देखील आक्रमण होत आहे प्रकाश बोराडे यांच्या बॅटमधून. वैयक्तिक 10 चेंडू 32 धाब्यांची खेळी आहे. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का प्रश्नचिन्ह आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहे. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलायन. 2 धावा यशस्वीरित्या येत आहेत. धावफलकावरती जर पाहिलं तर 44 धावा आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपयाचं रोख पारितोषिक पाहायला मिळते. आदरणीय दिलीप भिकू मोडक, प्राध्यापक पीटी पठारे विद्यालय यांच्या माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे आदरणीय नानासाहेब जगन्नाथ मोडक युवा उद्योजक, शरद ज्ञानेश्वर मोडक चक्रधर कंस्ट्रक्शन आणि रणजितजी कोलते युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तिथे मात्र झेल टिपला जाईल. मध्ये जर पाहिलं तर लकी ड्रॉ स्वरूपात सायकल आहे. प्रज्वलजी मोडक, संदीपजी आंबेकर, गौरवजी आंबेकर, अक्षयजी साबळे, साहिलजी मोडक, कृष्णाजी मोडक इथे देखील आक्रमण होत आहे. आणि याचबरोबर खिलाडी के मस्तक पे दस्तक आल्या सरशी षटकार खेचलाय. पुन्हा एकदा आक्रमण होत आहे आणि याचबरोबर नो बॉल प्लस षटकार. धावांचा पाऊस या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. धाव फलक जर पाहिलं तर 57 धावा आहेत. पुन्हा एकदा बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक 12च्या बेगात चेंडू पर्यंत येत आहेत, परंतु इथे देखील चेंडू सीमारेषा फरार. चौकार. गाडीच्या मोबदल्यामध्ये आक्रमण रोखणं आता मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. कृष्णाजी मोडक, प्रतुलजी मोडक, पप्पूजी गायकवाड, किरणजी गायकवाड, कमलेशजी मोडक यांच्या माध्यमातून प्रत्येक दिवसाच्या लकी ड्रॉ साठी पारितोषिक पाहायला मिळतं. इथे उंच हवेमध्ये चेंडू, उंची होती, लांबी कमी पडली आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर अभिजित यांना देखील परतावं लागेल. तर ग्राउंड सौजन्य पंडितदादा मोडक, अध्यक्ष हवेली तालुका भारतीय जनता पार्टी, सागर बाळासाहेबजी मोडक, जिल्हा प्रमुख युवा सेना आदर्श ग्रामपंचायत सदस्य वडकी यांच्या माध्यमातून आहे. ग्रँड फिनाले डेसाठी लकी ड्रॉ चंद्रकांतजी साबळे, योगेशजी साबळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि खास करून लहान मुलांसाठी असणारा हा लकी ड्रॉ पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे संग्रामजी गायकवाड, मयूरजी कुचेकर, अक्षयजी फाटे, धनंजयजी शेवाळे, युवराजजी पठारे यांच्या माध्यमातून देखील लहान मुलांसाठी लकी ड्रॉ स्वरूपात सायकल आहेत. त्यांचंही मनापासून धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचसाठी असणारी आकर्षक ट्रॉफी प्रतीकजी जाधव, मोर्या डेव्हलपर्स, गणेशजी मोडक, श्री गणेश मेन्स वेअर, विशालजी मोडक युवा उद्योजक आणि अमितजी मोडक खुशी डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 63 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक जारी आहे. आडाबॅटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 1+1 2 धावा येतील. 3 षटकं संपली. 2 बाद 65 धावा आहेत.
त्याचप्रमाणे जर पाहिलं तर 13 दिवस हा क्रिकेटचा थरार क्रिकेटमय वातावरण या मैदानावरती पाहायला मिळेल. पर्पल कॅप अर्थात बेस्ट बॉलरसाठी आहे इलेक्ट्रिक बाईक. पांडुरंग शेठ हरगुडे, वैभवी डेव्हलपर्स, निलेशजी आंबेकर, आदर्श डेव्हलपर्स आणि मयूरजी मोडक या उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. त्यानंतर जर पाहिलं तर लाईव्ह स्क्रीन सौजन्य यावर्षी मात्र नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. गणेशजी आंबेकर युवा उद्योजक, प्रतीकजी जाधव युवा उद्योजक, मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सिंगल डबलचं समीकरण 2 धावा येतील. धावफलकावरती जर पाहिलं तर 2 धावसंख्येच्या मदतीने 67 धावा आहेत. वैयक्तिक 12 चेंडू 36 धाव्यांची खेळी प्रकाश बोराडे यांची पाहायला मिळते. पुन्हा एकदा सिंगल डबल 2 धावा 69 ऑन बोर्ड. त्याचप्रमाणे गणेशजी मोडक, गौरवजी पवार युवा उद्योजक, आकाशजी आंबेकर युवा उद्योजक, अभिषेकजी शेवाळे युवा उद्योजक, गणेशजी मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून इथे नक्कीच लाईव्ह स्क्रीन सौजन्य आहे. सीमारेषेच्या लगत तिथे यशस्वीरित्या झेल टिपलाय आणि पंचांचं बोट देखील आकाशाकडे जात आहे. बडी मछली जाल बे इथे प्रकाश बोराडे यांची खेळी संपुष्टामध्ये. परंतु मित्रांनो, प्रकाश बोराडे यांची खेळी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत. एकदा जोरदार टाळ्या. 14 चेंडू आणि 38 धावांची पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं यूट्यूबद्वारे लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं आणि यूट्यूब लाईव्ह सौजन्य अनिलजी मोडक, शिवाई एम्पायर, अविनाशजी मोडक, संचालक माऊली कृपा पतसंस्था वडकी, संदीपजी मोडक, आदर्श डेव्हलपर, स्वराज पार्क, अमोलजी गायकवाड, प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. इथे पुनश्च एकदा डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल येते. योगेश अर्थात काका मोडक यांच्यासाठी षटकार हॅट्रिक जर पूर्ण करत असतील तर 1000 रुपयाचं पारितोषिक आनंद ढवळे. इथे अगदी आपण पाहूया पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 4थ्या षटकातील अंतिमचा काही चेंडू बाकी आहेत. इथे मात्र बॅटने उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या अगदी जवळपास तिथे देखील जर पाहिलं तर बजरंगजी शेवाळे, आनंदजी ढवळे यांच्या माध्यमातून आहे. जनशेठ सौजन्य, आकाशजी पवार माई उद्योग समूह, अक्षयजी शेवाळे युवा उद्योजक, मयूरजी मोरे युवा उद्योजक, स्वप्नीलजी झेंडे विजय एंटरप्राइजेस, प्रयागजी कुदळे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून. स्पीड मशीन व स्टंप सौजन्य अमोलदादा मोडक, हिंदवी नेटवर्क यांच्या माध्यमातून आहे. ऑरेंज कॅपसाठी असणारी अर्थात बेस्ट बॅट्समनसाठी असणारी HF डिलेक्स बाईक, दत्ताभाऊ गायकवाड महाराष्ट्र केसरी, सचिन अशोक मोडक माजी उपसरपंच वडकी, रवींद्र पप्पूदादा चौधरी युवा उद्योजक, सचिन चंद्रकांत गायकवाड माजी उपसरपंच वडकी, नितीन दशरथ गायकवाड शंभू शेती फार्म आणि अक्षय बाळासाहेबजी मोडक युवा सेना यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पाहायला मिळेल. मोस्ट सिक्सेस टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी रवींद्र पप्पूदादा चौधरी युवा उद्योजक आणि राजू शेठ पठाण युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आणि एक सायकल देखील आहे. चला क्षेत्ररक्षण लावा वडकी इंडियन्स. जग्गूदादा टायटन्स आपल्याला विनंती आपले 2 फलंदाज पाठवून द्या. त्याचप्रमाणे पुढील मॅचीचे दोन्ही कॅप्टनला विनंती टॉस उडवण्यासाठी यायचे. चला 10 मैल वॉरियर्स आणि दत्तनगर चॅलेंजर्स बोथ कॅप्टन उपस्थित राहा. विशेष सौजन्य ओमकार ट्रेडर्स, ओंकार आबा मोडक आणि युवा नेते आदरणीय अजित निवृत्ती मोडक यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष सौजन्य आहे. तर या स्पर्धेचे आयोजक अमोलजी मोडक, प्रतीकदादा जाधव, प्रयागजी कुदळे, पप्पू शेठ चौधरी, आदितजी मोडक, अर्थातच 10 मैल वॉरियर्स आणि मोडकमाळा फायटर्स यांचं असणारं एक दैदिप्यमान क्रिकेटमय आयोजन आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग. मानाचा का क्रीडा महोत्सव आपण पाहतोय संपन्न होतोय. बोथ कॅप्टन चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. आता जराही विलंब लावू नका. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 10 मैल वॉरियर्स आणि दत्तनगर चॅलेंजर्स. तर शेवटची मॅच लडकत वस्ती योद्धाज आणि पवारमाळा सनरायझर्स हे सामने आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत. त्यामुळे वेळ वाचवा ही विनंती असेल.
तर पहिल्या वर्षाचा विजेता वागद विटर, दुसऱ्या वर्षामध्ये वल्वावस्ती फायटर्स, तर गतवर्षी मात्र धावमैल वॉरियर्स हा संघ आपल्याला विजय मिळवताना पाहायला मिळाला. या वर्षीचा विजेता कोण, आपणा सर्वांसमोर प्रश्नचिन्ह आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर वेगवेगळे विजेते आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु एखादा संघ जो 2 वेळा हा फिरता करंडक उचलणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होती सुरुवात. 24 चेंडू 71 धाब्यांची आवश्यकता. आर्यन आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहेत. नॉन स्ट्राईकच्या दिशेने यश ही जोडी पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या माध्यमातून पहिलं षटक गोलंदाज हातात आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल डबल 2 धावा येतील. 2+1 अर्थात 3 धावा असतील. इथे अगदी आपण पाहूया संधी होती, परंतु संधीचं सोनं काय होताना पाहायला मिळत नाहीये. अर्थात इथे जीवनदान हे मिळालेलं पाहायला मिळेल. 4 धावा आहे धावफलकावरती. इथे उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावत आहेत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. 6 धावा आहेत. स्वरूप गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. आणि याही मॅच मध्ये जर पाहिलं तर एकाच संघामध्ये वडील आणि मुलगा खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचप्रमाणे 2 सख्खे भाऊ देखील या मॅच मध्ये आहेत. ही खासियत आहे गाव प्रीमियर लीगची. आणि सातत्याने मानाचा करंडक संपन्न होतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव येते. इथे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवलाय. आणि त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाज देखील होत आहेत बाद. आर्यन यांना परतावं लागेल. पहिली विकेट. आणि स्वरूप जर यशस्वी आणि चांगली गोलंदाजी करत असतील तर अमोलदादा मोडक आणि प्रतिदादा जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे चांगल्या गोलंदाजीसाठी. उभरता सितारा आहे. या अगोदर नील यांना आपण पाहिलं आणि या मॅच मध्ये स्वरूप कमालीची कामगिरी करतायत. आणि इथे देखील पंचांचं बोट आकाशाकडे. क्रिकेट मधली आत्महत्या. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत आहे पतन. 8 धावसंख्येवरती दुसराही धक्का बसलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. विपुल आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. इथे देखील आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल येईल. धावफलक 1च्या मदतीने 9 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मोडक मंडप अँड डेकोरेटर्स आदितजी मोडक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे चांगली गोलंदाजी विपुल यांची देखील पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. इथे मात्र बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल वसूल केली जाईल. धावफलकावरती 10 धावा आहेत. दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील आहे. फेकी थोडीशी उशिरा. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 12 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरे षटक विपुल यांच्या माध्यमातून जारी आहे. हलक्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 13 धावा आहेत. चला यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न झालाय आणि धावा मैल
वॉरियर्सच्या संघाने टॉस विन केला आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर दत्तनगर चॅलेंजर्स प्रथमतः फलंदाजी करेल. 13 धावा आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी जर पाहिलं तर 58 धावींची आवश्यकता आहे. हा चेंडू देखील सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते आणि त्यानंतर जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे देखील निर्णय सोपवलेला पाहायला मिळेल. नॉटआउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया. चांगले क्षेत्ररक्षण करतील. तोपर्यंत एकच सिंगल. 14 धावा आहेत. तिथे उंच हवेमध्ये चेंडू. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. झेल तिथे टिपला जाईल अभिजित यांच्या माध्यमातून. आतमध्ये होत आहे. अडचणींचा सामना संघ करतोय परंतु कुसुमाग्रजांनी देखील सांगितलंय, ओळखलं का सर मला पावसात आलं कुणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, कारण रनरेटचा विचार शेवटच्या क्षणामध्ये कराबाच लागेल यात मात्र शंका नाहीये. त्यामुळे एक एक धाव महत्त्वाची असेल, त्या धाव मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा अलंग कारफेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल तर आहे, तिथे क्षेत्ररक्षक फंबल होतील तोपर्यंत 1+1 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 16 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा षटक जारी आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. पद्धतीने धावफलक 18 धावा. पुन्हा एकदा डाव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 20 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक जारी आहे. योगेश काका यांच्या माध्यमातून हे षटक यशस्वीरित्या संपन्न होतं. इथे देखील सुरेख चेंडू येतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर डॉट बॉल आणि तिसऱ्याही क्रमांकाचं षटक संपलं जाईल. 3 षटकं संपली. 3 बाद 20. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्या 51 धावा. एकवीस या धावसंख्येवरती धावफलक आहे. शेवटचा एक चेंडू आणि 50 धावींची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरट्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक 4ही संपली आहेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक मोठा विजय या मॅच मध्ये जो पाहायला मिळतोय. आणि खरं तर एक जबरदस्त विजय धावा वडकीगाव इंडियन्स या संघाने नक्कीच मिळवलाय. अभिनंदन विजयी संघाचं, पराभूत संघाचा आभार. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय.
आणि या मॅचमध्ये एक जबरदस्त ताबडतोड फलंदाजी ज्याची पाहायला मिळाली. अर्थात प्रकाश बोराडे ठरले त्या सामन्याचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला 10वा मैल वॉरियर्स क्षेत्ररक्षण साजबा दत्तनगर चॅलेंजर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. प्रकाश